नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, समजा एक बातमी तुम्हाला कुठे वाचायला मिळाली तर आश्चर्य मानू नका. केम्ब्रिज विद्यापीठाने भाऊ तोरसेकरला नापास केलेला आहे. हार्वर्ड विद्यापीठाने भाऊ तोरसेकरला आपल्या विद्यापीठातून हाकून लावलेलं आहे. अशा बातम्या जर उद्या तुम्हाला वाचायला मिळाल्या तर नवल वाटण्याचं कारण नाही. कारण अशा बातम्या देण्याचं सध्या मोसम आहे. आता ह्या बातम्या हास्यास्पद का आहेत? तर त्याचं कारण असं आहे की भाऊ तोरसेकर हा आजवर कधी इतकं 70 ओलांडली तरी केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घ्यायला सुद्धा गेला नव्हता आणि हार्वर्ड विद्यापीठामध्ये कुठल्या परीक्षेला बसलेला नव्हता. आणि तरीही त्यापैकी कुठलं एक विद्यापीठ मला नापास करत असेल किंवा मला आपल्या विद्यापीठातून हाकलून लावत असेल तर मग त्याला अजुबा नाही म्हणायचं काय, त्याला आश्चर्य किंवा नवल म्हणायचं नाही तर काय म्हणायचं मला सांगा. कारण असाच काहीसा प्रकार सध्या मस्तपणे रंगलेला आहे. मस्तपणे रंगलेला आहे. जो विद्यार्थी तुमच्या शाळेत, कॉलेजमध्ये, विद्यापीठामध्ये कधी दाखल झाला नाही, जो कधी तुम्ही घेतलेल्या परीक्षांसाठी बसला नाही, त्याने त्याचा अर्ज भरला नाही, त्याचा निकाल लावून त्याला नापास करणं हा विनोद नाही का, सांगा मला. आणि हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या एका संघटनेची शताब्दी चालू आहे. आज मी बोलतोय तो दसऱ्याचा दिवस आहे आणि दसऱ्यालाच 100 वर्षापूर्वी हेडगेवार, डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची एक राष्ट्रवादाला वाहिलेली संघटना सुरू केली. आज तिचा व्याप देशाच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर जगाच्या पाठीवर इतरही देशात कमी अधिक पसरलेला आहे. आणि सध्या त्या निमित्ताने वेगवेगळ्या माध्यमातून वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा अगदी चॅनेलवर असेल, सोशल मीडियामध्ये असेल, संघाच्या शताब्दीबद्दल उलटसुलट चर्चा, वादविवाद, आरोप प्रत्यारोप यांचा अगदी शिमगा रंगलेला आहे. चांगलं बोलणारे आहेत, वाईट बोलणारे आहेत, पण प्रामुख्याने ज्या वेळेला स्वतःला तटस्थ पत्रकार म्हणवणारे लोक संघाच्या विरुद्ध चर्चा रंगावी म्हणून प्रयत्न करतात, तेव्हा मग त्याकडे चिकित्सक वृत्तीने बघावं लागतं. आता एक मोठी गोष्ट सांगतो की ज्या ज्या वेगवेगळ्या अशा तटस्थ माध्यमांमध्ये संघाच्या शताब्दी निमित्त ज्या चर्चा चालू आहेत त्यामध्ये संघाशी संबंधित, संघात कधीतरी गेलेले किंवा अजूनही संघाचं काम करणारे अशा लोकांकडून चर्चा घडवून आणली मी समजू शकतो. पण ज्यांनी सातत्याने संघाच्या विरुद्ध भूमिका मांडल्या, लेखन केलं, भाषणं दिली, संघाच्या विरुद्ध कारवाया केल्या, खटले वगैरे भरले, अशा लोकांना संघाचं मूल्यमापन करायला बोलवायचं, याला तुम्ही काय म्हणाल? आणि या सगळ्या विषयात जाण्यापूर्वी एक पहिला खुलासा करतो की मी विद्यापीठाविषयी का म्हणतो. सतत ज्या संघाला तुम्ही नापास करत असता, संघाने हे करायला पाहिजे होतं, संघाने ते केलं नाही, अशी जी टीका टिप्पणी चालू असते, अशी टीका टिप्पणी करणारे अगदी कुमार केतकरांपासून बरेच एकापेक्षा एक बुद्धिजीवी, पत्रकार, प्राध्यापक, अभ्यासक तुम्हाला सापडतील की संघ कुठे चुकला, संघाने काय गुन्हा केला, संघाने काय करायला नको होतं, संघाने काय करायला हवं होतं, यावर पांडित्य झाडणारे जे लोक आहेत ते एक गोष्ट विसरतात की संघाची स्थापना झाली किंवा 100 वर्ष ती संघटना पुढे पुढे घेऊन जायला हजारो लाखो लोक एकवटले, अनेकांनी आपल्या आयुष्याचं संघासाठी समर्पण केलं.
त्या लोकांनी तुमच्याकडे येऊन कधी विचारलं नाही की आम्ही संघ म्हणून काय करावं. लक्षात ठेवा, एखाद्या विद्यापीठामध्ये तुम्ही प्रवेश करता किंवा त्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश करता, तेव्हा त्यांची एक पात्रता ठरलेली असते की बाबा इतक्यापर्यंत तुमचं शिक्षण असलं पाहिजे तर तुम्हाला आम्ही प्रवेश देऊ. मग त्याच्यानंतर त्यांचा एक काय ते अभ्यासक्रम असतो, तो अभ्यास तुम्ही करायचा. तो अभ्यास केला की त्यानंतर ते तुमची परीक्षा घेणार आणि तुम्ही अभ्यासक्रमानुसार पास झालाय की नापास झालाय ही घोषणा करणार. पण ती घोषणा ही तुमच्या अभ्यासक्रमाला, तुमच्या कॉलेजमध्ये, विद्यापीठामध्ये दाखल झालेल्यांपुरती असते. ज्यांनी तुमच्या विद्यापीठाकडे, कॉलेजकडे कधी ढुंकून सुद्धा बघितलं नाही आणि आपल्याला पाहिजे ते करत राहिले आणि करत करत इथपर्यंत येऊन पोहोचले. 100 वर्ष चाललं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर्वसाधारण जनजीवन व्यापून टाकण्या इतका आपला पसारा वाढवला. त्यांनी तुम्हाला कधी विचारलं नाही की आम्हाला समाजकार्य करायचंय, आम्हाला राष्ट्रकार्य करायचंय, ते आम्ही कसं करू. अमुक तमुक विद्यापीठाचे जे कोणी कुलगुरू असतील, प्राध्यापक असतील, तर तुम्ही आम्हाला सांगा की राष्ट्रकार्याची व्याख्या काय असते, ते कार्य करण्यासाठी काय काय करावं लागतं, त्यासाठी कुठचा क्रम आहे किंवा अभ्यासक्रम आहे, प्रॅक्टिकल काय आहे, असं तुम्हाला विचारायला संघाचे लोक कधी आले नाही. त्यांना जे योग्य वाटत होतं, त्यांनी जो कार्यक्रम ठरवला होता, त्यांची जी धोरणं होती त्यानुसार ते आपली वाटचाल करत राहिले. तर मग त्यांची वाटचाल चुकलेली आहे असं तुम्ही का म्हणता, याचं उत्तर आहे का, ते उत्तर आमच्याकडे नाहीये. उदाहरणार्थ मी एक व्हिडिओ बघितला. साधना साप्ताहिकेचे संपादक शिरसाट म्हणून आहेत. ते संघाचं मूल्यमापन एका व्हिडिओत करत होते. आता हा व्हिडिओ बनवणाऱ्याचं मला कौतुक एवढ्यासाठी वाटतं की ज्या साधना साप्ताहिकामध्ये कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल 4 शब्द चांगले लिहिले गेले नाही, कौतुक झालं नाही. फक्त संघाची भूमिका, संघाचं काम याच्यावर फक्त निंदेचा वर्षाव ज्या साप्ताहिकातून झाला, त्या साप्ताहिकाचा संपादक त्या संघटनेचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मूल्यमापन कसा करू शकतो, ज्याच्या मनामध्ये पूर्वग्रह दूषित आग्रह ठरलेले आहेत की संघ चुकीचा आहे, त्यामुळे संघ करील ते सगळं चुकीचं आहे, ही ज्यांची भूमिका आहे, अशा संपादकाकडून तुम्ही संघाचं मूल्यमापन करणार म्हणजे कसं. म्हणजे एखादा क्रिकेटचा अंपायर असा निवडायचा की ज्याला सचिन तेंडुलकर आवडत नाही, ज्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर हा उत्तम फलंदाज पण नाहीये, सचिन तेंडुलकरला क्रिकेटच कळत नाही, अशा अंपायरला शोधून आणायचा आणि त्याला सचिन तेंडुलकर जिथे फलंदाजी करणार आहे तिथे अंपायर म्हणून उभा करायचा. असा अंपायर सचिन तेंडुलकरने बॅट उचलली म्हणून सुद्धा त्याला आउट करू शकतो, तर त्याच्या मनामध्ये सचिन विषयी पूर्वहर दूषित भावना आहेत. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे अंपायर म्हणून, परीक्षक म्हणून किंवा मूल्यमापन करायला ज्यांना तुम्ही आणता त्याच्या मनामध्ये समोरच्या परीक्षार्थीबद्दल कुठचंही आकस असता कामा नये, पूर्वग्रह त्याचा दूषित असता कामा नये. तो असला की त्याला बोलवण्याचीच गरज नाही, तो घरी बसलाय तिथूनच सर्टिफिकेट देऊ शकतो नापास. आणि संघाचं जे काय एकूण तटस्थ माध्यमातून मूल्यांकन चालू आहे सध्या, त्याचं वैशिष्ट्य हे आहे, संघ कसा चालतो, काय चालतो, त्याची कार्याची व्याप्ती काय आहे, समाज जीवनाच्या कुठल्या कुठल्या क्षेत्रापर्यंत संघ जाऊन पोहोचलेला आहे. अनेक जण मी तुम्हाला असे दाखवू शकेन, दुसऱ्यांचं सोडून द्या, माझ्या धाकट्या मेवणीला, ती ठाण्याला एकटी राहत होती,
तिला अगदी करोना काळामध्ये अतिशय अडचणीची परिस्थिती निर्माण झाली होती. तिला दर 4 दिवसांनी डायलिसिस साठी जावं लागत होतं. घरातून निघायचं, शरीर थकलेलं, वय जास्त, आणि इस्पितळात जायचं तर नेणारा आणणारा कोणतरी पाहिजे होता. आणि लॉकडाऊन तुम्हाला माहिती आहे. अशा वेळेला तिच्या बहिणीने संघाशी संपर्क साधला आणि एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अधिकारी असलेला संघ स्वयंसेवक दर 4 दिवसांनी तिला स्वतः येऊन उतरून गाडी काय 8व्या मजल्यावरून खाली नेऊन गाडीत बसवून डायलिसिससाठी घेऊन जायचा आणि परत आणून तिला घरी सुखरूप पोहोचवत होता. आणि तो कोणी साधा ड्रायव्हर नव्हता, ड्रायव्हर उपलब्ध नाही म्हणून एक मल्टीनॅशनल कंपनी मधला वरिष्ठ पदावरचा अधिकारी हा स्वयंसेवक म्हणून गरजूंना मदत करायला लॉकडाऊन मध्ये राबत होता. याची माहिती तरी हे असलं मूल्यमापन करणाऱ्यांना आहे का? कुठचीही नैसर्गिक आपत्ती असो, भयंकर आपत्ती असो, राष्ट्रीय आपत्ती असो, स्थानिक पातळीवरची असो, अशा वेळेला संघाचे लोक आपलं अधिकारपद, आपलं समाज जीवनातलं स्थान हे सगळं बाजूला ठेवून एक स्वयंसेवक म्हणून कसे राबत असतात याचा संघ प्रचार करत नाही. अगदी बरखादत्तने सुद्धा त्या करोना काळामध्ये एक व्हिडिओ बनवला होता की धारावीमध्ये ज्या लोकांना रोजचा तापमान बघून, ताप बघून त्यांना बाधा झाली का ते शोधून काढून त्यांना योग्य तपासणी केंद्रात पाठवणं, हे काम करायला संघाचा एक पथक धारावीमध्ये काम करत होतं. हे बरखादत्तने आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. याविषयी कधी चकार शब्द बोलला जातो का? गोडसे, गांधीवत, सावरकर, हिंदुत्व याविषयी प्रचंड पांडित्य सांगणारे हे कधीही संघाचं हे सेवा कार्य आहे ज्यातून संघाने लाखो लाखो माणसं जोडलेली आहे. याविषयी कधीतरी मूल्यमापन होतं का? आता सुद्धा संघाची 100 वर्ष यावर जे काही दळणदळलं जातंय वेगवेगळ्या माध्यमातून त्याकडे तुम्ही बघा. त्यामध्ये संघाच्या सेवा कार्याबद्दल काहीतरी उल्लेख सापडतो का? नाही. संघ इथे चुकला, संघ तिथे चुकला, आणि चुकता चुकता तो इतका वाढला की देशव्यापी होऊन गेला. आणि आम्ही शहाणे हे मी त्या पर्टिक्युलर साधना साप्ताहिकाच्या संपादकांबद्दल का बोलतोय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात जी संघटना चालत होती त्या संघटनेच्या शाखेवर मी पण राष्ट्र सेवा दलात गेलेला आहे. त्या राष्ट्र सेवा दलाच्या प्रचारासाठी चालणार हे मुखपत्र होतं साधना साने गुरुजींचं. त्या साप्ताहिकाचे आजचे संपादक हे संघाचं मूल्यमापन करतात, पण आपण ज्या संघटनेमध्ये होतो, ज्याचं मुखपत्र चालवतोय त्या संघटनेचा आज बोजवारा का उडालाय याविषयी कुठेतरी चकार शब्द बोलतात का? नाही. संघ देशव्यापी झाला, तुम्ही एक जिल्हाव्यापी तरी होऊ शकलाय का? एखाद्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या तालुक्यामध्ये, एखाद्या महानगरामध्ये जिथे समाज जीवनावर राष्ट्रसेवा दलाचा पूर्णपणे पगडा आहे, अशा पद्धतीचं कार्य राष्ट्रसेवा दल का करू शकलं नाही? तुम्ही महान विचारवंत आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीचं मूल्यांकन करणं, मूल्यमापन करणं, चिकित्सा करणं हा आपला अधिकार आहे. असा जन्मसिद्ध अधिकार घेऊन बसलेले हे कोणी पुरोगामी असतात, राष्ट्रसेवा दल किंवा कम्युनिस्ट वगैरे असतात, त्यांना माझा हा एकच प्रश्न आहे की तुम्ही सगळ्यांची परीक्षा घ्यायला जाता, पण तुम्ही कधी कुठल्या परीक्षेला बसलाय? कधीतरी कुठली तरी परीक्षा दिली आहे का की ज्याच्यात आम्ही 1 नंबरला आलो? तर आलेले सापडतील तुम्हाला, आलेले सापडतील. यांना इथल्या कुठल्या परीक्षा केंद्रामध्ये स्थान नसतं. त्यांना मॅक्सेसे अवॉर्ड मिळतात, त्यांना बुकर अवॉर्ड मिळतं. भारताविरुद्ध कारस्थान करणाऱ्या ज्या जागतिक शक्ती आहेत
त्यांच्याकडून मिळालेल्या फंडावर सेवा कार्य करणारे, लक्षात ठेवा, RSS ही एकमेव अशी संघटना आहे की ज्यांना फोर्ड फाउंडेशन, रॉकफेलर फाउंडेशन, ऑक्सफॅम अशा जागतिक संघटनांकडून एक दमडा मिळत नाही आणि त्यांचं कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेलं आहे. पण संघाला नावं ठेवणारे, नाकं मुरडणारे जे जे लोक आहेत, बुद्धिमंतांपासून त्यांच्या गोतावळ्यातले जे NGO आहेत, त्या सगळ्यांना परदेशी डॉलर आल्याशिवाय सेवा कार्य करता येत नाही. मग त्यामध्ये मेधा पाटकर असतील, त्यामध्ये ग्रंथाली असेल, त्यामध्ये तुमचे केजरीवाल असतील, रवीश कुमार असतील, या सगळ्यांना परदेशी डॉलर शिवाय सेवा कार्य करता येत नाही. आणि तरी त्यांचं सेवा कार्य दिसत नाही, ते फक्त मीडियाच्या बातम्यांमध्ये असतं. पण ज्याचा अनुभव त्या सेवा कार्याचा घेतलेले नागरिक, सामान्य लोक तुम्हाला सापडणार नाही. आणि असे लोक जे कुठच्याही परीक्षा देत नाहीत पण जन्मजात परीक्षक असतात, असे लोक संघाला गेली 100 वर्ष नापास करत आलेले आणि संघ 100 वर्ष आपली वाटचाल करत पुढे गेलेला आहे. पण याला कधी एक दिवस वाटलं नाही की बाबा आपणही कुठली तरी परीक्षा द्यावी. बघा हे कार्य राष्ट्रसेवा दलाने केलं, बघा हे कार्य स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या कम्युनिस्ट संघटनेने केलं. ते करणारे होते. आरंभीच्या काळातले कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट यांनी अगदी खेड्यापाड्यात जाऊन, गरीब वस्तीमध्ये जाऊन प्रचंड कार्य केलेलं आहे. पण गेल्या 40-50 वर्षामध्ये हे सगळे पुरोगामी म्हणवणारे हे लोकांपासून तुटले. हे ग्रंथ प्रामाण्यवादी झाले, हे पुस्तकी झाले आणि यांचं कार्य लिहिणं आणि वाचणं यापुरतं मर्यादित झालं आणि सगळी वामपंथी चळवळ, सोशलिस्ट चळवळ, पुरोगामी चळवळ मातीमोल होऊन गेली. हरेकृष्ण सुरजित पासून गोदीताई परुळेकर, ज्योती बसू, कॉम्रेड डांगे इत्यादिकांनी जी अत्यंत मेहनतीने उभारलेली समाजवादी चळवळ होती. SM जोशी असतील, दादा धर्माधिकारी असतील, डॉक्टर राम मनोहर लोहिया असतील, यासारख्यांनी जो समाजवादी विचार इथल्या मातीत रुजवला होता, तो पुढल्या पिढीने मातीत गाडून टाकला. आणि तेव्हापासून संघ विरुद्ध डावे यांचा झगडा चालू आहे, पण संघ टिकून राहिला. संघाच्या विचारांचा पक्ष सत्तेत बसलेला आहे आणि यांचं नामो निशाण शिल्लक उरलेलं, कारण हे परीक्षक झालेत, विद्यार्थी नाहीत. आणि त्यामुळे ते आता त्यांचे विद्यार्थी राहिलेले नाहीत, तर ज्यांनी आपल्याकडे ऍडमिशन सुद्धा घेतली नाही अशा लोकांच्या परीक्षा घेऊन त्यांना नापास आणि पास करण्याचं नाटक रंगवत असतात. हे सांगणं आवश्यक एवढ्यासाठी होतं की मी गेल्या आठवड्याभरात बघतोय संघ शताब्दीच्या निमित्ताने जे जे काही लेख, चर्चा, डिबेट चॅनेलवर, युट्यूबवर, सोशल मीडियामध्ये चालू आहे, त्यामध्ये मूल्यांकन करणारे कोण आहेत बघा. मी सुद्धा संघाच्या शाखेत गेलेलो नाही, पण आज मी संघाचं कौतुक करतो. मी राष्ट्रसेवा दलात गेलोय पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेलो नाही. का? तर आजही ते टिकून आहेत. आणि का टिकून आहेत याकडे डोळस दृष्टीने बघण्याची क्षमता माझ्याकडे आहे. हजारो हजारो सैनिक, त्यांचे काय ते स्वयंसेवक हे पथसंचलन करतात. कुठेतरी शिल्लक आहे का? तुमचे सगळे विचार महान आहेत, पण ते महान विचार लोकांमध्ये रुजवण्यामध्ये तुम्ही कमी कुठे पडलाय त्याचा शोध घ्या. संघाचं परीक्षण काय ते चिकित्सा करू नका, आपल्या अपयशाची चिंता करा. म्हणजे झालंय कसं माहितीये का मित्रांनो, की जो परीक्षेमध्ये 4-4दा 10-10 वेळा नापास झालाय, तो मेरिट लिस्ट मध्ये येणाऱ्याची मूल्यमापन करायला बसलेला आहे. किती विनोद आहे बघा. 10 वर्ष तो कोणतो तुमचा कन्हैया कुमार PhD चा स्टुडंट होता, 7-8 वर्ष तो विद्यार्थी युनियन चालवत होता, पण PhD चा अभ्यास करत नव्हता. तो यांचा नेता आहे, तो यांचा नेता आहे.
विद्यापीठामध्ये शिकायला जाण्यापेक्षा आंदोलनासाठी जाणं, चळवळी उभ्या करणं आणि चळवळीतून प्रसिद्धी मिळवणं. पण लोकांपर्यंत पोहोचू असा काही कार्यक्रम करायचा नाही, काम करायचं नाही. आणि जे करतात त्यांच्यासाठी सतत नाकं मुरडत राहायचं, हा ओढवून आणलेला पराभव आहे. आणि म्हणून मी ते जे शीर्षक दिलेलं आहे की अजब विद्यापीठ आहे, की ज्या विद्यापीठामध्ये संघाने कधी प्रवेश घेतला नाही, कधी त्यांची परीक्षा दिली नाही, तिथे दाखला मागितला नाही, त्या संघाला नित्यनेमाने आणि त्या संघातून उद्भवलेल्या भारतीय जनता पक्षाला किंवा त्यांच्या पंतप्रधानाला ही मंडळी रोजच्या रोज नापास करत असतात. जो विद्यार्थी तुमच्या प्रांगणात आला नाही त्याला तुम्ही नापास करता, म्हणजे हास्यास्पद नाही का? मला एक विनोद आठवतो, तेवढा सांगून थांबतो. दोन दारुडे दोन दारुडे भय तर्र होऊन पडलेले होते. त्यापैकी एक दारुडा, पहिला दारुडा दुसऱ्या दारुड्याला म्हणाला, अरे मी अख्खी पृथ्वी विकत घ्यायचं ठरवलंय. दुसरा दारुडा म्हणाला, शक्य नाही. पहिला त्याला म्हणाला, का शक्य नाही? तर दुसरा दारुडा म्हणाला, मला पृथ्वी विकायची नाही. हे जे दारूच्या नशेमध्ये खुडचट संवाद होतात, त्यापेक्षा संघाचं समालोचन किंवा मूल्यांकन ज्या पद्धतीमध्ये मीडियात चालू आहे त्यामध्ये किंचितही फरक नाही. ऐकणारा बोलणारा दोघेही दारुडाच्या धुंदीत संघाचं मूल्यमापन करतोय आणि संघ मान वळवून सुद्धा यांच्या चिकित्सेकडे बघायला तयार. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.